नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर मी तुम्हाला सांगितलं की दररोज फक्त 33 रुपये वाचवूनही तुम्ही लाखो रुपयाची संपत्ती तयार करू शकता, तर तुमचा विश्वास बसेल का? बहुतेक लोक म्हणतील, असे कसे शक्य आहे? पण मित्रांनो, हे जादू नाही, हे आहे SIP आणि कंपाऊंडिंग इंटरेस्टची ताकद. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. SIP म्हणजे काय, कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे काय, आणि लवकर सुरुवात करणारा माणूसच जास्त श्रीमंत का होतो? चला सुरुवात करूया. सर्वात आधी SIP म्हणजे काय? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हे नाव थोडं मोठं वाटत असेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. समजा तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये बाजूला ठेवता. एकदम 1 लाख गुंतवण्याची गरज नाही. थोडे थोडे पैसे पण नियमितपणे गुंतवायचे. हेच SIP. जसं आपण दर महिन्याला वीज बिल भरतो, मोबाईलचा रिचार्ज करतो, तसंच दर महिन्याला ठरलेली रक्कम गुंतवणूक करायची. ही एक चांगली आर्थिक सवय आहे. आता एक उदाहरण बघू. समजा आज तुम्ही आंब्याचं एक छोटस रोपट लावलं. उद्या त्याला आंबे येतील का? नाही. एका महिन्यात नाही. पण जर तुम्ही त्याला नियमितपणे पाणी दिलं, काळजी घेतली, तर काही वर्षांनी नक्कीच ते छोटस रोपट मोठं झाड बनेल आणि दरवर्षी भरपूर आंबे देईल. गुंतवणूकही तशीच आहे, अशीच असते. सुरुवातीला वाढ कमी दिसते, पण वेळ जसं जसं पुढे जातो तसतशी वाढ वेगाने होऊ लागते. म्हणूनच गुंतवणुकीला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे तुमच्या पैशावर व्याज मिळतं आणि त्या व्याजावरही पुन्हा व्याज मिळतं. यालाच म्हणतात पैसा पैशाला जन्म देतो. समजा तुम्ही एका छोट्या रोपापासून सुरुवात केली, नंतर त्या झाडापासून नवीन रोप तयार झाली आणि त्या रोपापासून आणखी मोठं झाड. ही वाढ हळूहळू मोठी होत जाते. म्हणून जगातील अनेक यशस्वी गुंतवणूकदार कंपाऊंडिंग इंटरेस्टला आठवं आश्चर्य म्हणतात. आता एक साधं उदाहरण पाहू. समजा तुम्ही दर महिन्याला 1000 रुपयाची SIP सुरू केली. पहिल्या महिन्यात 1000 रुपये, दुसऱ्या महिन्यात 1000 रुपये, असं करत करत दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक केली. काही वर्षांनी फक्त पैसेच जमा करत नाही, तर त्या पैशावर मिळालेला परतावाही तुमच्यासाठी काम करू लागतो. म्हणून रक्कम मोठी असण्यापेक्षा सुरुवात लवकर करणं जास्त महत्त्वाचं आहे. समजा 2 मित्र आहेत, रोहित आणि अमित. रोहितने वयाच्या 25व्या वर्षी SIP सुरू केली. अमित म्हणाला, आता वेळ आहे, नंतर करू. त्याने 35व्या वर्षी सुरुवात केली. दोघांनी सारखीच रक्कम गुंतवली. पण रोहितकडे कंपाऊंडिंग इंटरेस्ट साठी 10 वर्षे जास्त वेळ होता आणि म्हणूनच शेवटी रोहितची संपत्ती जास्त तयार झाली. मित्रांनो, गुंतवणुकीत सर्वात मोठी ताकद मोठ्या रकमेची नसते, मोठ्या वेळेची असते. आजच्या या व्हिडिओमध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवा. SIP नियमित गुंतवणुकीची सवय, कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे पैशाची नैसर्गिक वाढ, आणि जितकी लवकर सुरुवात तितकी मोठी संपत्ती. आज घरी गेल्यावर एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. मी माझ्या भविष्यासाठी दर महिन्याला किती रुपये बाजूला ठेवू शकतो? रक्कम लहान असली तरी हरकत नाही, सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि SIP नेमकी कुठे गुंतवली जाते. तो व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.